नमस्ते, तुम्हा सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। तर आता सध्या थंडीचा सीझन चालू आहे। थंडीच्या दिवसामध्ये हिरवा वाटाणा बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणात मिळतो। तर आज आपण हिरव्या वाटाण्यापासून 3 वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी पाहणार आहोत। चला तर लगेचच सुरुवात करूया। तर त्यासाठी अर्धी वाटी वाटाणा घेतलाय, त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, थोडंसं लसूण आणि थोडंसं आलं टाकून घेतलंय, अर्धी चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे आणि पाणी न घालता थोडंसं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। तर इथे एक पॅन घेतलाय, पॅनमध्ये छोटे 2 चमचे आपण तेल टाकून घेतले। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जिरी मोहरी आणि हिंग टाकून घेऊया आणि जे आपण मिक्सरला वाटण करून घेतलं होतं वाटाण्याचं ते आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। तर हा वाटाणा आपण एक 3-4 मिनिट छान असा परतून घेणार आहोत। तर गॅस आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचा आहे आणि छान असा 3-4 मिनिट आपण हे वाटाणा परतून घेणार आहोत। तर इथे वाटाणा आपला व्यवस्थित असा परतला गेलेला आहे। आता यामध्ये मी टाकणार आहे उकडलेले बटाटे। तर मी बटाटे उकडून असे मॅश करून घेतलेले आहेत। तर ते बटाटा आपण यामध्ये टाकून घेऊया, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि सर्व छान असं परतून घेणार आहोत। त्यामध्ये मी हळद सुद्धा टाकलेली आहे, सांगायचं विसरले। तर आता आपण हे व्यवस्थित असं परतून घेणार आहोत। थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे, एक 3-4 मिनिट आपण छान असं ही वाटाणा आणि बटाट्याची भाजी छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे। तर इथे 3-4 मिनिटांमध्ये छान अशी आपली भाजी परतली गेलेली आहे। त्यावरती आता आपण परत थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता गॅस बंद करून घेऊया। तर इथे आपली वाटाणा बटाट्याची भाजी तयार झाली आणि आता आपल्याला ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। तर आपण याचे पराठे बनवणार आहोत। तर इथे मी बटाटा थोडा जास्त वापरलेला आहे। जर तुम्हाला वाटाणा जास्त वापरायचा असेल, जास्त वाटाणा वापरला तरी चालेल, बटाटा थोडा कमी वापरला तरी चालेल। जी चपातीची कणिक असते तर ती मी आधीच भिजवून ठेवली होती। तर त्या कणकेचा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला आपण पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीची पारी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये भरपूर असं हे बटाटा आणि वाटाण्याचं भाजी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। या पद्धतीची वाटाणा बटाट्याची भाजी बनवली तर ती खूप छान लागते, मस्त टेस्ट येते आणि हा पराठा पण खायला खूप छान लागतो। जसं आपण पोटॅटोचा पराठा खातो त्यापेक्षा हा चवीने खूपच छान लागतो। तर हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचा आहे पराठा। तर छान असा आपण हा पराठा आता लाटून घेऊया। खूप पातळ नाही लाटायचा, थोडासा किंचितसा जाडसरच ठेवायचा आणि एकदम हलक्या हाताने लाटायचा, म्हणजे आपला पराठा हा फुटणार नाही। तर इथे आपण पराठा व्यवस्थित असा लाटून घेतलेला आहे। तर या पद्धतीचा पराठा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता। थंडीच्या दिवसात गरम गरम पराठा खायला खूप छान लागतो आणि नेहमीच आपण बटाट्याचा पराठा खातो। तर अशा पद्धतीचा वाटाणा बटाट्याचा पराठा एकदा नक्की बनवून पहा, एकदम अप्रतिम लागतो, वेगळीच टेस्ट, मस्त खमंग हा पराठा लागतो। तर आता आपण दोन्ही साईडने हा पराठा छान असा खरपूस भाजून घेणार आहोत। तर तूप लावून आपण दोन्ही साईडने हा पराठा भाजून घेऊया। तर मस्त असा टम्म आपला हा पराठा फुगलेला आहे, मस्त खरपूस आपण दोन्ही साईडने हा पराठा भाजून घेतलेला आहे। मस्त असा आपला वाटाणा बटाट्याचा पराठा इथे तयार झालेला आहे, एकदा नक्की बनवून पहा। आता आपण बनवूया दुसरा पदार्थ। तर त्यासाठी मी इथे एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये मी 2-3 चमचे तेल घेतलंय। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण टाकलेले आहे जिरी आणि थोडेसे खडे मसाले टाकलेले आहे, थोडासा हिंग टाकलेला आहे, थोडेसे काजू टाकलेले आहेत आणि छान असं आपण आता हे परतून घेऊया। थोडेसे काजू तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत, हलकासा कलर चेंज होईपर्यंत। आता त्यामध्ये एक छोट्या साईजचा उभा पातळ चिरलेला कांदा टाकून घेऊया, थोडीशी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे एक,
बारीक कट करून. आणि आपल्याला हा कांदा हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. खूप जास्त कांदा परतायची गरज नाही, थोडासा मऊ होईपर्यंत आपण हा कांदा परतून घेणार आहोत. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर सुद्धा त्यामध्ये टाकलेली आहे, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आणि परत आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट आपण हे छान असं परतून घेणार आहोत. तर परतल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेला आहे फ्रेश वाटाणा. तर वाटाणा सुद्धा आपण 1 मिनिट कांदा टोमॅटो सोबत परतून घेऊया. आता त्यामध्ये थोडेसे सुके मसाले टाकूया. थोडीशी हळद टाकलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा आपण यामध्ये गरम मसाला टाकून घेऊया. जरी ते गरम मसाला नसेल वापरायचा, किचन किंग मसाला वापरला तरी चालेल. 1 पाऊण चमचा किचन किंग मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आणि यामध्ये आता टाकलेला आहे बासमती तांदूळ. बासमती तांदूळ 15-20 मिनिट मी भिजत ठेवला होता. तर तो तांदूळ टाकून हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बासमती तांदळाचा भात खूप छान होतो, छान असा आपला भात मोकळा होतो. तर यामध्ये तुम्ही कोलम तांदूळ सुद्धा वापरू शकता. तर व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलंय. आता आपण यामध्ये टाकून घेऊया पाणी. तर पाणी आपल्याला तांदूळ बुडेल इतपंच आपल्याला पाणी यामध्ये वापरायचं आहे. त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकूया. 1 चमचा आपण तूप टाकूया. तुपामुळे आपला भात छान असा मऊ आणि मोकळा होतो. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे. आणि आता झाकण लावून मीडियम हीटवरती आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. आपण तांदूळ भिजवलेला होता, त्यामुळे जास्त शिट्ट्या करायची गरज नाही आहे. 2 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित असा आपला भात तयार होतो. तरी ते छान असा आपला वाटाण्याचा भात तयार झालेला आहे. मस्त असा मोकळा लुसलुशीत झालेला आहे आणि खायला पण खूप छान लागतो. नक्की बनवून पहा. तर आता आपण तिसरा पदार्थ पाहूया. तर त्यासाठी मी ते पोहे घेतलेले आहेत एका चाळणीमध्ये. तर आपण पोहे व्यवस्थित असे चाळून घेतलेत. आता हे 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. 5-6 मिनिट आपण हे पोहे एका साईडला ठेवून देऊया भिजण्यासाठी, म्हणजे छान असे पोहे भिजले जातात. तर इथे कढई घेतली, कढईमध्ये 2-3 चमचे तेल घेतले, थोडीसे शेंगदाणे टाकून घेतलेत. छान असे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे तळले गेलेत, काढून घेऊया. आता त्याच तेलामध्ये थोडीशी जिरी, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेऊया. बारीक कट केलेली हिरवी मिरची, बारीक कट केलेला कांदा आणि थोडासा हिंग टाकून घेणार आहोत. तर पोह्यांसाठी आपल्याला कांदा एकदम बारीक कट करायचा नाही, थोडासा जाडसर कांदा आपल्याला कट करायचा आहे. तर एकदम मिक्स करून घेऊया. आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता आपण थोडेसे वाटाणे टाकूया. कांद्यासोबत आपले वाटाणे सुद्धा छान असे भाजले जातात तेलामध्ये, त्यामुळे कांद्यासोबतच वाटाणे टाकून घ्यायचे. आणि अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा नाहीये. हलकासा मऊ होईपर्यंत आपण कांदा परतून घेणार आहोत. खूप जास्त कांदा परतायची गरज नाहीये. तर इथे आपला कांदा हलकासा मऊ झालेला आहे. त्यामध्ये आपण हळद टाकून घेतली आहे. एकदम मिक्स करून घेऊया. आणि गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे. आणि जे भिजत ठेवले होते पोहे, ते पोहे आता आपण यामध्ये टाकून घेऊया. थोडेसे हाताने सुट्टे करून घ्यायचे. त्यावरती चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. गॅस मीडियम टू लो करायचा आहे आणि छान असे आपल्याला हे पोहे परतून घ्यायचे आहेत. पोहे परतताना गॅस मीडियम टू लोच ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही. जर गॅस मोठा ठेवला तर आपले पोहे कडक होतात, मऊ होत नाही. तर मीडियम हीटवरतीच आपल्याला हे पोहे छान असे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असे मऊ पोहे आपले तयार होतात, अजिबात कडक तयार होत नाही. तर व्यवस्थित असं आपण हे पोहे परतून घेतलेले आहेत. त्यावरती आता आपण थोडीशी साखर टाकूया, थोडंसं लिंबू पिळूया. साखर आणि लिंबामुळे आपल्या पोह्यांची टेस्ट खूप छान येते. तर आणि एकदा मिक्स करून घेऊया. आणि गॅस आता आपल्याला लो करायचा आहे आणि 1 ते 1.5 मिनिट आपण या पोह्यांवरती झाकण ठेवणार आहोत, म्हणजे आपले पोह्यांना छान अशी वाफ बसते आणि आपले पोहे मस्त असे मऊ तयार होतात.
तर 1 ते 1.5 मिनिटामध्ये छान असे आपले पोहे तयार झालेत. गॅस बंद केलाय, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि छान असे भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत वरनं. तर मस्त असे आपले 3 वेगवेगळे वाटाण्यापासून पदार्थ तयार झाले. आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.